बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. स्मार्ट मीटरमध्ये मोठा घोटाळा, नागरिक संघर्ष समितीचा आरोप. महाराष्ट्रात महावितरण कंपनीचे एकूण 3 कोटी वीज ग्राहक आहेत. शासनाने दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रामध्ये 2,25,65,000 स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार शासन एकूण 39,602 कोटी रुपये खर्च करणार आहे. या स्मार्ट मीटरमध्ये खूप मोठा घोटाळा असल्याचा आरोप कॉम्रेड मोहन शर्मा यांनी केला. आज स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. शासन निर्णयाच्या आधारे महावितरण कंपनीने 7 ऑगस्ट 2023 रोजी 4 पुरवठादारांना याबाबतचे मंजुरी पत्र दिलेले आहे. त्यात मेसर्स अदानी, एनसीसी, मोटी कार्लेका, जिनस या 4 कंपनींना टेंडर मंजूर करण्यात आले आहे. या 4 कंपन्यांपैकी जिनस व अदानी कंपनीचा अपवाद वगळता इतर दोन्ही कंपनीला वीज व मीटर्स या प्रणालीशी काहीही देणे घेणे नाही. यामुळे या स्मार्ट मीटरमध्ये घोटाळा असल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. यावेळी बोलताना कॉम्रेड मोहन शर्मा म्हणाले, स्मार्ट मीटर विरोधी नागरिक समिती संघर्ष समिती जी आहे कोल्हापूरची, त्यांच्या वतीनं आज ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे महावितरण आणि शासनानं सर्वसाधारण जे वीज ग्राहक आहेत 2,25,00,000 यांच्या प्रिमायसेसवर घरांवर स्मार्ट मीटर लावण्याचा जो आराखडा तयार केलेला आहे आणि ती अंमलबजावणी लावण्याची सुरू केलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये या संघर्ष समितीनं लोकांच्या पुढं, वीज ग्राहकांच्या पुढं, संघटनांच्या समोर याचे जे जनतेवर आणि वीज ग्राहकांवर होणारे परिणाम आहेत, अपरित परिणाम आहेत, त्याची माहिती देऊन याला विरोध करण्याची आवश्यकता आहे. हे जनजागरण करण्याचा प्रयत्न या संघर्ष समितीच्या माध्यमाने आम्ही करत आहोत. या सर्व स्मार्ट मीटरच्या प्रकरणामध्ये अत्यंत घोटाळा आहे आणि याचा फार मोठा भार वीज दर वाढीच्या माध्यमानं महाराष्ट्रामधल्या जनतेवर, वीज ग्राहकांवर येणं बिलकुल म्हणजे न टाळता येण्यासारखी बाब आहे. कारण ज्या पद्धतीनं या 40,000 कोटी रुपयाची योजना या सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणली, त्याच्यामधला 16,000 कोटी रुपयाचा भार हा वीज ग्राहकांवर वीज दर वाढीच्या माध्यमानं निश्चित रूपानं टाळता येणार नाही अशी स्थिती आज आहे. यावेळी अनिल वडणगेकर, एस.बी. पाटील, दीपक गो, दीपक पो, विजय देवने, संजय पवार, संग्राम मोरे आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.